कृष्णा पंचगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होते. पंचगंगा नदीची पातळी शनिवारी 41 फुटावर पोहोचली असून शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीवरील 2 बंधारे आणि कृष्णा नदीवरील राजापूर बंधारा पाण्याखाली गेलेत. 28,125 क्युसेक्सनं कर्नाटक राज्यात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीवरील तेरवाड बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेला असून बंधाऱ्यावर मोठ्या प्रमाणात जलपर्णी येऊन तुंबली आहे. पाणी पातळी आणखी वाढल्यानंतर ही जलपर्णी प्रवाहाबरोबर वाहून जाण्याची शक्यता आहे. कृष्णा नदीची पातळी 14 फुटावर पोहोचली असून कराड येथे 14 फूट 8 इंच, राजाराम बंधाऱ्यावर 11 फूट 10 इंच, आयर्विन पुलाजवळ 6 फूट, ताकारी येथे 11 फूट 2 इंच, बहे येथे 4 फूट तर मिलवडी येथे 9 फूट पाणी नोंदवण्यात आले. नदीच्या सर्वच ठिकाणी पाणी पातळीत वाढ होत असल्यानं पाटबंधारे विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. धरणांमधील पाणीसाठाही वाढतोय. कोयना धरणात 18.19 टीएमसी, वारणा धरणात 12.50 टीएमसी, तर अलमट्टी धरणात 20.689 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. वारणा धरणातून 100 क्युसेक, अलमट्टी धरणातून 822 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून कोयना धरणातून अद्याप विसर्ग सुरू करण्यात आलेला नाही. मराठी न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी.